हे जरी असलं तरी अशीही माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दम भरला, कारण ते राजीनामा देण्यास तयार नव्हते. राज्यपालांकडे पत्र पाठवून कालपट्टी केली जाईल असा दम भरल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पण आता प्रश्न इतकाच आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी उचललेलं हे पाऊल, शपथ देणं. बीडमध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना, खून अशा प्रकारे पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातली यादी राज्यपालांना पाठवणं आणि त्यांना शपथ देणं, इथूनच एका अपराधाला सुरुवात होते. पॉलिटिकल क्राईम इथून सुरुवात होते. तुम्ही त्या क्षणीच त्यांना थांबवायला हवं होतं, म्हणजे ही नामुष्की ओढवली नसती. तुम्ही छगन भुजबळला थांबवलंत ना, काय कारण आहे मला माहीत नाही. मग मुंडे यांच्यावरती भयंकर आरोप होते. असे अनेक मंत्री आहेत. माणिक कोकाटे यांच्यावरती आरोप आहेत. आज एक नवीन प्रकरण, सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत एक अत्यंत स्वारगेट पद्धतीचं प्रकरण. स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो. इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा, मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली समोर आली. ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसते, अशी ती बातमी. संजय राठोड तुमच्या मंत्र्यात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. ही सगळी जी रत्न आहेत, ही किती रत्न आहेत, 14 रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहीत नाही, ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे. जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर, त्याला काळीमा फासणारी.